आज आपण बनवणार आहोत भेंडी फ्राय. लागणारं साहित्य: एक उभा उभा चिरलेला कांदा, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत, मिरच्या उभ्या उभ्या चिरून घेतल्या आहेत, बटाटे सुद्धा असे थोडे उभे उभे चिरून घेतलेले आहेत आणि भेंडी एकाचे 4 काप करून घेतलेले. चमचे मोठे भरून तेल टाकायचं. तेल चांगलं तापलं की फोडणी द्यायची. भेंडी टाकायची, ही जरा चांगली परतू द्यायची. भेंडी थोडी चिकट असते, तर त्याचा चिकटपणा घालवण्याकरता एक तर बारीक चिरलेला टोमॅटो टाका किंवा मग दही टाका. भेंडीचा थोडा चिकटपणा कमी होईपर्यंत परतायचं. ते जे दही टाकलं होतं त्याचा पांढुरकपणा पण कमी झाला पाहिजे. आणि मग त्याच वेळेला हे सगळं साहित्य आपण जे चिरून ठेवलं होतं, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कांदा, हे घालून एकदा हलवून घ्यायचं. हे परततानाच त्याच्यामध्ये हे आपण चिरलेले बटाटेही टाकायचे. आता हे छान परतलं गेलेलं आहे आणि बटाटे पण शिजले म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की ते झाली आहे. आता हे तिखट टाकलं चवीनुसार, धणे जिऱ्याची पूड करून ठेवलेली ती टाकली, हळद टाकली, 1 चमचाभर मीठ टाकायचं. तिखट आवडत असेल तर थोडं अजून जास्त टाकायचं. सगळं कालवायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही दाण्याचं कूट आधीच करून ठेवलं होतं, एक तर दाण्याचं कूट टाका किंवा तुम्ही सुकलेल्या खोबऱ्याचा किसही टाकू शकता. ही भेंडी आता 10 मिनिटात परतून झालेली आहे. ही आपली भेंडी फ्राय खाण्यासाठी तयार.